सकाळी हिने आमचा मेकअप केला आराध्याने. तर मग आज पहिल्यांदा तिने मेकअप केलाय मला, म्हणून मी काढला नाही आणि दाखवण्यासाठी ठेवलाय ते. असं पाय हळूच टाकायचा. मला बापू दे, मला बापू दे. कशी तुझी आम्हाला. तर मग सकाळचे वाजले आहेत 10:30 आणि ही किती महिन्यानंतर 10:30 वाजता उठली असेल काय माहिती. सकाळी सकाळी खूप लेट झाल्यात आराध्याची आणि अशी झोपल्यावरती खूप छान वाटतं मला पण. आई ग झोपला. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि हे माझं तोंड बघू शकता तुम्ही. आज सकाळी सकाळी हिने आमचा मेकअप केला आराध्याने. तर मग आज पहिल्यांदा तिने मेकअप केलाय मला, म्हणून मी काढला नाही आणि दाखवण्यासाठी ठेवला आहे ते. तर मग आजचा दिवस आहे 9वा. आई शपथ, आता एकच दिवस राहिला आपला चॅलेंज कंप्लीट व्हायला. कंटिन्यूस 9 व्लॉग्स, 8 व्लॉग्स, म्हणजे आजचा 8वा येईल. बाकी कसं दिसतंय मेकअप प्लीज कमेंट करून सांगा मला. बाकी आता तोंड वगैरे पुसतो आणि मग आजचा दिवस चालू करूया आपण. सो लेट्स गो. आता संध्याकाळ झाली आहे आणि चहाचा कार्यक्रम चालू आहे माझा आणि या लोकांचा काय चालू आहे. आराध्याला कबीरला घाबरते आणि सेम टाइम त्याला खायला पण द्यायचं असतं. तर मग पुढे जाते आणि तू जवळ आला की पाठी फिरते परत. काय रे, कबीरला खाऊ दे. त्याला खाऊ दे ना. असंच दिवसभर चालू असतं तिचं. पण कबीरला तिला खायला टाकायला खूप मजा येते. आणि आता बघूया, आता जाऊया आपण. अजून नक्की नाही झालं कुठे जायचं आहे ते, पण आता चहा पितो आणि ठरवतो कुठे जायचं. सो हे अजून गुपित आहे तुमच्यासाठी, आम्ही कुठे जाणार आहे ते अजून. मला विचार करतोय आज आराध्याला स्कूटीची राऊंड मारवतो. तर मग स्कूटी घेऊन जाऊ, तिला मध्ये बसूया. लेट्स सी, बघू कसं होत आहे ते, नाहीतर गाडीचं ऑप्शन आहे आपल्याकडे. सो आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता आमचा प्लॅन झाला आहे की आता जाऊया आपण कुठे, काय त्याचं नाव, नागझरी म्हणून आपल्या आचरामध्ये प्लेस आहे. तर मग तिकडे खूप मस्त लोकेशन आहे आणि छान असं फूड स्पा करून भेटतं तुम्हाला नॅचरली. तर मग ते तुम्हाला दाखवतो कसं असतं ते. तर खूप मजा येते. खूप मी सगळ्या मित्रांना घेऊन गेलो, सगळ्या मित्रांना खूप आवडलं आहे ती जागा. तर आपल्या घरापासून खूप बाजूलाच आहे. तर मग तिकडे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो की तिकडे ॲक्च्युअलमध्ये काय आहे, कसं आहे. सो लेट्स गो. मी पहिल्यांदाच चालली तिकडे. पाण्याची बॉटल हवी होती यार. ठीक आहे, घेऊन जाता. तर मग आपण पोचलेलो आहोत नागझरी तलाव इकडे. तर हे बघा, इकडे असं बोर्ड लिहिलं आहे आणि हा समुद्रावरती जायचा रस्ता आहे आणि पाठीमागे गेला तर आपला आचरा टिठा. तर मग असं आहे लोकेशन. तर मग आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये काय मिळतं बघायला. तर मग आतमध्ये जायला असा रस्ता आहे, वाडी आहे ही. आणि वाडीच्या मधनं असा रस्ता आहे मंदिराकडे जायला. छान वाटतं, सिनिक व्ह्यू आहे पूर्ण.
येतं. मासे चावत असतात पायांना, जम गुदगुल्या होतात. हे बघ कसं तरी वाटत रे. हा, त्याला आपलं सवय नाही ना. आता बघूया, पूर्ण डेड स्किन खातात पायाची. थांबा पण त्याच्या गावात झुंबडच येत आहे पूर्ण. गुदगुल्या करतात. तर मग असं पाय हळूच टाकायचा. इकडे असं आहे ना की जसं आपण पाण्यामध्ये पाय टाकतो ना, तसे माझ्यासाठी डेड स्किन खायला येतात. तर तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो. गुदगुल्या होतात, जास्त वेळ ठेवू शकत नाही, पण तुम्ही बघा. दिसले का? अजून एकदा एकच पाय ठेव. दिसलं? तर मग असं फ्रीमध्ये एक्सपिरियन्स भेटणं खूप वेगळं आहे. तर प्रणेशाकडनं आपण जाणून घेऊ तिला कसं वाटलंय ते. खूप मस्त वाटलं एवढा गुदगुल्या आणि मी तर पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स केलाय. खूप भारी वाटतं. असं वाटतं बसूनच राहावं इकडे. हा ना रे, नेक्स्ट लेवल फिलिंग आहे. आणि काय बोलतात त्याला, एवढे सगळे मासे आहेत ना इकडे. तर मग जसं पाईप टाकतो ना पाण्यामध्ये, सगळेजण एकत्र येतात आणि असे चिपकून बसतात. असं वाटतं की पाण्याच्या वरती पण येतात ते, पण पाण्याच्या वरती येत नाही. पाण्याच्या खालीच जितका वेळ तुम्ही पाय ठेवणार तेवढं पूर्ण डेड स्किन खाऊन टाकतात. तर मला गुदगुल्या होते, मला जमलं नाही. मी नंतर येऊन फुरसतमध्ये बसून करणार आहे. तर मग आता आपण जाऊया, प्रणेशाला जायचं समुद्रावरती. सो लेट्स गो, समुद्रावर जाऊया. आणि जर याचं प्रॉपर लोकेशन हवं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला DM मध्ये ह्याचं लोकेशन देऊ. तर आम्ही नाही, काल मी एकटा आलेलो आणि आज आम्ही दोघं आणि सगळेजण आलो. सगळेजण आलो बीचवरती. काल हे लोक झोपलेले, त्यामुळे मी एकटा आलो. पण आज प्रणेशाला यायचं होतं बीचवरती, तर मग आता बीचवरती आलेलो आहोत. हे बघा कसं बसले आहे बघा आमच्या आराध्या, व्ह्यू एन्जॉय करतं. अरे बापरे, बोट पण आज जवळ आहे एकदम मस्त. सो आता थोडा वेळ बसतो, व्ह्यू एन्जॉय करतो आणि मग घरी जाऊ. जाता काहीतरी खायला पण घेऊन जायचं. अरे दे मग मला पापू दे. अजून पापू दे. पापू दे ना, अजून पापू दे ना. पापू दे रे. कशी देत होतीस बघ आता कॅमेरा. मला पापू दे. मला पापू दे. कशीत घे आम्हाला. आज आपण परत आलेलो आहोत राणेशाहीमध्ये पार्सल घेण्यासाठी. तर तंदुरी घेऊ आणि जाऊ घरी परत. सो तुम्हाला आजचा हिडन स्पॉट कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि असे खूप सारे हिडन स्पॉट आपल्या कोकणामध्ये आहेत जे अनएक्सप्लोर्ड आहेत आणि खूप कमी लोक जातात तिकडे आणि फक्त लोकल्सलाच माहिती असतात. तर मग त्यातमधला हा एक असा स्पॉट आहे आपल्या आचऱ्यामध्ये. तर मग खूप मस्त स्पॉट आहे. मी खूप आधीपासून जातो तिकडे आणि ही थेरपी खूप रेअरली मिळते अशी नॅचरलमध्ये. तर मग ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि ऑलमोस्ट आता 9 दिवस झाले, उद्याचा लास्ट डे 10वा दिवस. तर मग बघूया आता उद्याचा दिवस कसा होतो आहे. थोडा एक्साइटमेंट
लेवल हाय आहे माझी, कारण की उद्या शेवटचा दिवस आहे चॅलेंजचा. तर मग आपण अजून कंटिन्यू करू असा विचार चालू आहे, पण आता उद्या ठरवीन की कंटिन्यू करायचं नाही करायचं. बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि शेअर करा जर आवडला असेल तर. बाकी आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर. बस भेटूया आपण अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये उद्या परत भेटू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, सायोनारा.